पुणे महापालिकेने अभय योजना पुन्हा राबवायला मंजुरी दिली आहे। वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना लागू करण्यात आली आहे। कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र, बँका, ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध असेल। तसंच करदात्यांना दंडाच्या रकमेवर 75% सूट मिळणार आहे। पुण्यातील नवले पुलावर आता वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। पूल परिसरामध्ये वेगमर्यादा ताशी 30 किलोमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे। वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। याचीही अंमलबजावणी होते का यावर आता लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी स्पीड गन लावून वाहतूक विभाग लक्ष ठेवणार आहे। पुण्यामधील नवले पुलाजवळच्या रिंग रोडचं काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। पुलावरील अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रिंग रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचं तिकीट महागणार आहे। तिकिटाच्या दरात तब्बल 50% वाढ होणार आहे। वाढता देखभाल खर्च, प्राण्यांची संख्या आणि नव्या प्रदर्शनांची उभारणी यामुळे दरात वाढ केली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये मनोरुग्णानं 4 दुचाक्या पेटवलेल्या आहेत। एका गॅरेज बाहेरील दुचाकींची मध्यरात्री जाळपोळ करण्यात आली। गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ग्राहकांनी आणलेल्या 4 दुचाकी गॅरेज बाहेर उभ्या होत्या। यामध्ये दुचाकींचा पूर्णतः कोळसा झालाय। नाशिकच्या मालेगावात बनावट नोटांप्रकरणामध्ये कारवाई झालेली आहे। या कारवाईमध्ये 5,56,000च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक झाली आहे। या आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिक गुन्हे शाखा युनिटच्या पथकानं नेपाळमध्ये पळून गेलेल्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे। घरफोडी करून हा आरोपी नेपाळमध्ये पळून गेला होता। या आरोपीकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शस्त्रधारकांवर निर्बंध आदेश लागू केलेले आहेत। आचारसंहिता क्षेत्रामधील 76 शस्त्र परवानाधारकांना शस्त्र पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 6,44,000 शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली होती। मात्र आतापर्यंत केवळ 3,62,000 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भर दिवसा बँक कर्मचाऱ्याला लुटलेलं आहे। बँकेतील कर्मचारी दुसऱ्या शाखेसाठी रोख रक्कम घेऊन जात असतानाच 2 चोरट्यांनी त्यांच्या गाडीला कट मारत कर्मचाऱ्याला दगडानं मारहाण केली आणि 25 लाखांची रोकड लंपास केली।